नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोस. तुमच्या आमच्या विथ मेडिकोसच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. बघा, भरपूर दिवसापासून मला कंटिन्यू मेसेज येतात. सर, कॅपराऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी स्टार्ट होईल? सर, आम्हाला डॉक्युमेंटेशन काय लागतील? सर, आमचं एवढ्या पर्सेंटवर हा फर्स्ट कॅप राऊंड क्लिअर होईल का? मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का? आता पर्सनल मेसेज करणं हे पॉसिबल नाही राहत. त्याच्यामुळे हा आजचा व्हिडिओ बनवायचा माझा उद्देश आहे. तर चला बघूया आपण हे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन. परंतु जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी आमच्यासोबत जुळून राहा. बघा, जो कॅप राऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ना, आमच्या अंदाजानुसार, आमच्या सोर्सनुसार जवळजवळ नेक्स्ट वीक मध्ये म्हणजेच 8 जुलै ते जवळजवळ 15 जुलैच्या मधामध्ये तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ते कॅप राऊंडची स्टार्ट होईल. तर आता हे तर स्टार्ट होईल, परंतु काय होतं, कॅपराऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होत असताना आपल्याकडे काय हवंय? आपल्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट हवे. जर आपल्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट नसतील तर आपण कुठेतरी डगमगतो आणि आपली जी ऍडमिशन प्रोसेस आहे ना ते कुठेतरी खंडते आणि आपली जे सक्सेसफुल ऍडमिशन प्रोसेस व्हायला हवी ना ते होत नाही. मग आता हे डॉक्युमेंट्स कुठले हवे आपल्याकडे, तर चला बघूया. बघा, सर्वात आधी तुमचे जो रिझल्ट लागला ना, तो महाराष्ट्र नर्सिंग सीईटी सेलचा रिझल्ट लागला, त्याचा जो स्कोर कार्ड आहे ते तुमच्याकडे हवं आहे सर्वात पहिले. त्यानंतर तुमच्याकडे नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता काय वेळा काय होतं, महाराष्ट्रात तर असं नाही आहे. महाराष्ट्रात नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट हे एकच राहते. परंतु कधी कधी जर का तुम्हाला कदाचित 1% जर तुमच्याकडे 1% अलग अलग असेल, नॅशनॅलिटी वेगळी असेल आणि डोमेस्टिकल वेगळं असेल, तर ते तुम्ही दोन्ही सोबत कॅरी करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पाहिजे एसएससी म्हणजे जे 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आहे आणि पासिंग मार्कशीट आहे ते दोन्ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एचएससी म्हणजे 12ची तुमच्याकडे पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. मग आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बोललो तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा क्रायटेरिया काय, कसं पाहिजे? तर यासाठी तुम्हाला थोडं वेट करावं लागेल. जसं तुमचा जो एमएससीईटी सेलचा प्लॅटफॉर्म ओपन होईल, म्हणजे कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टार्ट होईल, त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंटेशन काय काय लागतील, आता काय काय लागतील हे ते मी तुम्हाला लिस्टमध्ये दिलेच. परंतु त्यावेळेस तुमचा तो प्रोफार्मा यच राहते ना, तो तिथं ओपन होते आणि त्या नवीन प्रोफार्मा थ्रू तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बनवावं लागते एमबीबीएस डॉक्टरचा. ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेलच काळानुसार आणि तुम्हाला ते बनवून ठेवावं लागेल. मिनिमम 1 ते 2 दिवसामध्ये ते बनून जाते, एवढा काही लोड नाही. परंतु जे बाकी डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही रेडी ठेवा. बघा, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी. जर तुम्ही कुठल्या रिझर्व्ह कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर हे दोन सर्टिफिकेट तुमच्याकडे नसतील तर तुम्ही सरळ सरळ ओपन मधून कम्प्लीट करा आणि तिथं पर्सेंटेज जास्त पाहिजेत आणि तुम्ही जो रिझर्वेशन कोट्याचा फायदा राहते त्यापासून तुम्ही वंचित राहाल. त्यामुळे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, जर तुमच्याकडे ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. मग आता तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट आणि कॉलेज ट्रान्सफर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मग आता सर हे काय राहते? जर तुम्ही पास आउट, बघा, जर तुम्ही एखाद्या युजी ला ऍडमिशन घेतली असेल, ठीक आहे, ऍडमिशन घेतली असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय असते की एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जाताना ते काय करत असतात, कॉलेज ट्रान्सफर सर्टिफिकेट देत असतात जर तुम्ही कुठल्या तरी युजी कोर्सला ऍडमिशन घेतली असेल तर. जर तुम्ही कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घेतली नसेल तर एका प्रकारे टीसी म्हणू शकतो आपण, ते तुमच्याकडे एक कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला तुमचं ज्यावेळेस 12वी मध्ये पास आउट होते त्यावेळेस तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट मिळते. ठीक आहे. जर तुम्ही कंटिन्यू मध्ये जर का सपोज तुमचा 26 मध्ये पास आउट झाला आणि 26 मध्ये ऍडमिशन घेतली असेल तर तुम्हाला गॅस सर्टिफिकेटची गरज राहणार नाही. आणि जर तुम्हाला अदा कदाचित तुमचा 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा 3 वर्षाचा गॅप पडला असेल, तुम्ही गॅप ठेवला असेल किंवा कॉम्पिटिशनसाठी तुम्ही आणखी प्रिपरेशन केली असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता गॅप सर्टिफिकेट कसं बनवायचं मी हे तुम्हाला थोड्या वेळाने किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, किंवा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला डायरेक्ट त्याचा एक प्रोफार्मा प्रोव्हाइड करेल, तसं तुम्हाला एक गॅप सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड तर प्रत्येकाकडे राहते, परंतु आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. भरपूर वेळा काय होतं की नावामध्ये चुकीचं राहते, ऍड्रेसमध्ये चुकीचं राहते, डेट ऑफ बर्थ चुकीची राहते. तर हे काही जे काही आहे तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही आता अपडेट करू शकता, ते अपडेट करून घ्या. ठीक आहे.
त्यानंतर तुमच्याकडे पाहिजे एक पासपोर्ट साईज फोटो. आता पासपोर्ट साईज कसा पाहिजे, तर पासपोर्ट साईज ज्यावेळेस फोटो काढताना एक सिंपल मध्ये काढायचा आणि लाईट बॅकग्राऊंड तुमच्या फोटोच्या बॅक साईडला ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पाहिजे इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट आहे. इन्कम सर्टिफिकेट हे 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. काही लोकांचं 2 वर्षाचं असते, काही लोकांचा 5 वर्षाचं असते, ते पण चालेल. काही लोकांचं 2 वर्षाचं असते, ते पण चालेल तुमचं, परंतु इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं एक नॉन क्रिमिनल राहते. नॉन क्रिमिनल सुद्धा व्हॅलिड असणं गरजेचं आहे. जर तुमचा व्हॅलिड नसेल तर तुम्ही नॉन क्रिमिनल साठी अप्लाय करा. ठीक आहे. जर नॉन क्रिमिनल जर का व्हॅलिड नसेल तर तुम्ही त्यासाठी अपात्र ठरू शकता. एवढ्या ह्या गोष्टीचं तुम्ही लक्ष ठेवा. ठीक आहे. आणि एक सिग्नेचर सिग्नेचर तर ठीक आहे, एक ब्लॅक पेनने तुम्ही करू शकता. आणि सिग्नेचर सुद्धा ब्लॅक इंक पेनने व्हाईट पेजवर करणं गरजेचं आहे. हे झाले तुमचे सर्व डॉक्युमेंट्स. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता राहिला प्रश्न, सर कॅप राऊंड मध्ये माझं कितीपर्यंत माझं सिलेक्शन होईल, मला किती पर्सेंटाईल असले तर माझं सिलेक्शन होईल. तर बघा, तुम्ही एससी कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 98 पर्सेंटाईल असणं गरजेचं आहे. आता पर्सेंटेज काय असते आणि पर्सेंटाईल काय असते याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला समजून सांगितलं आहे, तो तुम्ही लास्ट व्हिडिओ बघू शकता. तर इथं मी जे काही बोलणार आहे ते पर्सेंटाईल रिलेटेड बोलत आहे. तर एससी कॅन्डिडेट साठी 98 पर्सेंटाईल पाहिजे, एसटी साठी 97, व्हीजे साठी 96, NT1 साठी 90, NT2 साठी 98, NT3 साठी 98, ओबीसी साठी 98, एसबीसी साठी 98, ईडब्ल्यूएस साठी 99 आणि ओपन साठी 99. जर एवढे पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज भेटणं शक्य आहे. अदरवाईज तुम्हाला कॅप राऊंड सेकंड, थर्ड आणि फोर्थ साठी तुम्हाला वेट करावं लागेल. तुमचं सिलेक्शन मे बी कमी पर्सेंट, कधी कधी काय होतं कमी पर्सेंटाईल होते आणि कॅप राऊंड मध्ये सिलेक्शन होते. तर वेट करा गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. आणि तुम्ही तुमचा जे स्वप्नाचं कॉलेज आहे, तुम्हाला बीएससी नर्सिंग ऍस्पिरंट स्टुडंट असाल, जर तुम्हाला बीएससी नर्सिंग खरंच करायचं असेल, जेन्युअनली करायचं असेल, तर बीएससी नर्सिंग हा एक कोर्स तुमच्यासाठी खूप छान जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे आणि यासाठी तुम्ही अप्लाय करा. धन्यवाद.